जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 21,840वरती. 21,840वरती आजच्या दिवशी या ठिकाणी निफ्टीने फायनल क्लोज दिला. तर ॲनालिसिस सुरू करण्याअगोदर काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहे. आपला जो डिस्कशन ग्रुप आहे, आपण डिस्कशनसाठी तो ग्रुप तयार केलेला आहे. त्याचा उद्देश काय? डिस्कशनसाठी फक्त. त्यावरती मी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या टिप्स देत नसतो. कोणताही स्टॉक घ्या किंवा एखादा ऑप्शन बाय करा, ते कधीही सांगत नाही आणि सांगणार पण नाही. ठीक आहे. आणि त्या ग्रुपमध्ये अशा अनेक व्यक्ती जॉईन होत आहे की त्या दुसऱ्यांना टिप्स द्यायला लागले. कोणाला कोणाला टिप्स देत आहे? नवीन व्यक्तींना. तर त्या व्यक्तींना माझं सांगणं आहे की तुम्ही त्यांना जाळ्यात फसवण्याचा प्रयत्न करू नका. ठीक आहे. आणि नवीन व्यक्तींनी पण अशा व्यक्तींना रिप्लाय द्यायचा नाही. तुमच्या टेलिग्रामवरती तुम्हाला मेसेज पण येऊ शकतो. आणि तुम्हाला पण माहिती आहे, मी लाईव्ह सेशन घेतो, व्हिडिओ बनवत असतो, मी कोणालाही टिप्स देत नाही. आपलं लाईव्ह सेशन पण चालतं, एक क्लास असतो, तो एक आपला क्लास असतो. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने जर तुम्हाला मेसेज केला की या स्टॉकला बाय करा, सेल करा, याच्यासाठी मला एवढा पैसा द्या, तर त्यांच्या जाळ्यामध्ये फसू नका. रिप्लायच करायचं नाही त्यांना, समजलं ना? रिप्लाय नाही केला तर तुम्हाला पुन्हा ते मेसेज पण करणार नाही. ज्या ठिकाणी जास्त संख्या होणार, आता आपला ग्रुप वाढतो आहे, मोठा होतो आहे, तर असे लोक पण त्या ठिकाणी येणार, जॉईन होणार, तुम्हाला आकर्षित करण्याचा ते प्रयत्न करतील. तर कृपया करून त्यांच्याकडे जायचं नाही आणि त्यांना रिप्लाय पण करायचं नाही आहे, समजलं? तर आपण आता ॲनालिसिसला सुरुवात करूया. तर निफ्टीचा फायनल क्लोज झाला 21,840वरती. आणि सकाळी आपण जे ॲनालिसिस केलं, जी प्राइजेक्शन आपण चार्टवरती बघितली, त्यानुसार परफेक्ट मार्केट वरती गेलेलं होतं. आणि मी तुम्हाला काय म्हटलं होतं की मार्केट गॅपडाऊन ओपन झालेलं आहे, शॉर्ट कवर होतील. शॉर्ट कवर जर झाले तर मार्केट नक्की वरती जाणार. आपण डेली टाईम फ्रेममध्ये चार्ट का बघत नाही? कारण की डेली टाईम फ्रेममध्ये मार्केट त्याच रेंजमध्ये, आपण डेली ॲनालिसिस करतो आहे त्याच ठिकाणी. त्यामुळे मी आजच्या दिवशी वन डेच्या टाईम फ्रेममध्ये चार्ट ओपन नाही केला, आपण सरळ आलो 5 मिनिटांमध्ये. आपल्याला ही डायरेक्शन ओळखायची आता इथेच, आपण डेली टाईम फ्रेममध्ये जाणार नाही. सकाळच्या वेळेला काय ॲक्टिव्हिटी झाली होती, एक वेळेला आपण ते थोडं रिपीट करूया. आपण सकाळी काय म्हटलो होतो? 21,600 मार्केटसाठी एक रेजिस्टन्स बनेल. जेव्हा मार्केट 21,600वरती सस्टेन व्हायला लागेल, तिथे शॉर्ट कवरू शकतात, म्हणजेच एक शॉर्ट कवरिंग मूव मार्केटमध्ये येऊ शकतो, असं आपण म्हटलं होतं. बरोबर. मार्केटने सुरुवातीला एक डिप दिला बघा, आणि 21,540च्या आसपास सपोर्ट घेतला. ही लेवल अगोदरच ड्रॉ होते आपली. इथून मार्केटने बाउन्स घेतला आणि ही प्राइजेक्शन आपण बघत होतो की मार्केट पुलबॅक द्यायचं, पण आपल्या प्रिव्हियस लोला ब्रेक करत नव्हतं. हे स्विंग लो बनवत वरती जायचं आणि डे हाय नंतर मार्केटने ते ब्रेक करून टाकलं मग. बरोबर. तिथून पुन्हा सेलिंग आली आणि ह्या ठिकाणी मग बघा मार्केटने थोडा वेळ घालवला, साईडवेज झालेलं होतं. जोपर्यंत आपलं लाईव्ह सेशन चालू होतं सकाळी, मार्केट पूर्णपणे या ठिकाणी साईडवेज होतं. आपण याला रेंज बाउंड मार्केट म्हणत असतो. मग ते ऑप्शन बाहेरने काहीच करायचं नसतं, सरळ थांबायचं. जेव्हा आपल्याला संधी मिळत असते तेव्हा आपण तिथे एक्झिक्युशन करायचं असतं, नाही तर ट्रेड घ्यायचा नसतो. काही वेळेला काय होतं, तुम्ही अशा लेवलवरती फसतात. एखाद्या ऑप्शनला जर तुम्ही होल्ड केलं, त्या ऑप्शनचं प्रीमियम जे असतं, त्यामधील टाईम व्हॅल्यू जी असते ती डिके होते, ती टाईम व्हॅल्यू डिके होते आणि तुम्हाला लॉस होतो असतो मग. ठीक आहे. त्यामुळे इथे ऑप्शनला बाय करायचं नाही आहे. ज्या ठिकाणी प्राईस ब्रेकआउट देते, ब्रेकडाऊन देत असते, तेव्हाच तिथं तुमचं एक्झिक्युशन झालं पाहिजे. आता मार्केटने इथे पण बघा ब्रेकडाऊन देण्याचा प्रयत्न केलेला होता. ताबडतोब ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊनमध्ये का जायचं नसतं? त्याचं एक कारण आहे, तुम्हाला प्राइजेक्शन समजले पाहिजे त्यासाठी. इथे पण बघा एक हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न बनला, रिव्हर्सल किती मोठा होता बघा, कॅन्डलला किती मोठी शॅडो होती, प्रत्येक ठिकाणी कॅन्डलला इथे शॅडो बनायची, समजताना. इथे पण बघा ब्रेकआउट दिला पण शॅडो बनली, म्हणजे काय? रिजेक्शन वरच्या लेवलपासून. हा पण एक काय सप्लाय झोन, हा एक रेजिस्टन्स बनला होता. आणि याच लेवलला तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं असतं तर ही प्राइजेक्शन त्यासाठी बघायची ना, की मार्केट हे वरती जातं आहे, कसं जातं आहे, हे पुलबॅक देत जातं आहे. मग इथून जर प्राईस ब्रेकआउट देते तर तुमचा स्टॉप लॉसचा पॉईंट कोणता असला पाहिजे? मला कुठे एंट्री घ्यायची आहे, कॅन्डल कशी बनते, ते ऑब्झर्वेशन करावं लागेल तुम्हाला, समजलं ना? मार्केटने जसं इथून ब्रेकआउट दिला बघा, एक रेजिस्टन्स लेवल होती 21,678, तिथपर्यंत मार्केट जाऊन पोहोचलेलं होतं. ठीक आहे. इथे पण पुलबॅक दिला, पुन्हा इथे कंटिन्युएशन झालेलं होतं. असे मूव तुम्ही मार्केटमध्ये पकडू शकतात. पण केव्हा पकडू शकतात? जेव्हा तुम्हाला ट्रेंड समजतो, प्राइजेक्शन समजते, तेव्हा पकडू शकतात. असं डायरेक्टली तुम्ही पकडू शकत नाही. हे मार्केट बघा ना कसं गेलं होतं. इथून जेव्हा हे रिजेक्शन दिलं, मार्केट परफेक्टवरती गेलेलं होतं इथून एक रेजिस्टन्सला ब्रेक करून. इथे पण काय झालं, मग थोडं रिजेक्शन आलं आणि बरोबर ह्याच लेवलला सपोर्ट घेतला. आणि ह्याच वेळेला मी चार्ट पण तुम्हाला शेअर केलेलं होतं आपल्या ग्रुपवरती. मला काय दाखवून द्यायचं असतं? प्राइजेक्शन. मला हे नाही दाखवायचं की तुम्ही इथे ट्रेड घ्या, नाही. आणि ते सांगणार पण नाही तुम्हाला. काय दाखवून द्यायचं होतं की सपोर्ट रेजिस्टन्स जे असतात, तुम्ही जर व्यवस्थित त्यांना फाइंड आउट केलं, सपोर्ट आणि रेजिस्टन्स फाइंड आउट केलं, ॲक्युरेसी चांगली असते तुमची.
इथेच मार्केटने बघा बाउन्स दिला, इथे बाउन्स दिला आणि पुन्हा एक चांगली प्राइजेक्शन बनवत मार्केट इथून निघून गेलेलं होतं. म्हणजे काय झालेलं होतं या ठिकाणी तुम्हाला समजलं पाहिजे. या ठिकाणी काय ॲक्टिव्हिटी झाली. 21,600, 21,700 ह्या ज्या स्ट्राईक होत्या, 21,600, 21,700 ह्या ज्या स्ट्राईक होता, ह्या स्ट्राईक ज्या होत्या ह्या ठिकाणी असणारे कॉल रायटर, या ठिकाणी असणारे कॉल रायटर हे काय झाले, पूर्ण एक्झिट झाले. हे काय झाले, एक्झिट म्हणजे कॉलची अनवाइंडिंग झाली या ठिकाणी. याला आपण म्हणतो कॉलची अनवाइंडिंग होणं, शॉर्ट कवर होणं. इथून मग मार्केट बघा कसं वरती गेलेलं होतं. हा मूव बघा तुम्ही, ज्याला रिस्क रिवॉर्ड समजला, ज्याला प्राइजेक्शन समजली, तो असे मूव पण मार्केटमध्ये कॅच करू शकतो. याला म्हणतात शॉर्ट कवरिंग मूव. या असताना मित्रांनो शॉर्ट कवरिंग मूव तुम्हाला सकाळी मी ऑप्शन चाइन डाटा त्यासाठी दाखवून देत असतो, कोणत्या स्ट्राईकवरती किती कॉल रेटिंग झालेली आहे, ते केव्हा एक्झिट होत असतात. असं नाही की तुम्ही एक कॅन्डलने ब्रेकआउट दिला तिथे एंट्री घेतली मग ते नाही. मार्केट त्या लेवलवरती थांबायला पाहिजे. थांबत असेल तर मग ते एक्झिट होत असतात. समजलं ना. हा मार्केटने मग शॉर्ट कवरिंग मूव दिलेला होता. वरती गेलेलं मार्केट पूर्ण 21,800चा पण रेजिस्टन्स ब्रेक करून टाकला मार्केटने, जो स्ट्रॉंग हर्डल होता. आणि कालच्या दिवशी एक्सप्लेन केलं होतं आपण की इथे ह्या रेंजमध्ये मार्केट थांबतं. हे बघा इथे चार्टला मी असं दाखवलं होतं तुम्हाला. इथं व्होलेटाईल होतं आहे मार्केट, या रेंजच्या वरती जात नाही. आज गेलं, त्या रेजिस्टन्सचा ब्रेकआउट दिला मार्केटने 21,800 वरती. हे बघा असं चार्टला जर करून बघितलं तुम्हाला दिसेल हे मार्केट किती व्होलेटाईल होतं. ट्रेंडिंग मूव मिळत नव्हता मार्केटमध्ये, अप अँड डाऊन व्हायचं. हे बघा अप अँड डाऊन, अप अँड डाऊन, अप अँड डाऊन असं व्हायचं. आज काय होतं, एक ट्रेंडिंग मूव होता मार्केटमध्ये, परफेक्ट वरती गेलेलं होतं मार्केट. याला म्हणतात ट्रेंडिंग मार्केट. हे असतं आपलं ट्रेंडिंग मार्केट, याला म्हणतात ट्रेंडिंग मार्केट. परफेक्ट वरती गेलेलं होतं. 21,800चा एक रेजिस्टन्स होता, त्याचा पण ब्रेकआउट दिला आणि त्याच्यावरतीच क्लोज आलेला आहे. तुम्हाला क्लोज दिसतो आहे 21,848, पण जो फायनल क्लोज झाला 21,840 वरती आणि त्याच लेवलवरती थांबलेलं आहे. हा रेजिस्टन्स होता. आता आपण याला चेंज करणार, याचा कलर पण चेंज करणार. मी याचा आता कलर चेंज करतो. ही लेवल सपोर्ट बनेल आता आणि तिथेच सपोर्ट पण घेतलेला आहे प्राईजने. बघा हा जो ब्रेकआउट दिला त्यानंतर इथे सपोर्ट घेतला आणि इथं बाउन्स दिलेला आहे. आता मार्केटमध्ये लेवल क्लिअर तुमच्यासाठी, लेवल ड्रॉ करायची गरज नाही. काही जण म्हणतात तुम्ही ऑटो लावतात का, या लेवल ऑटो असतात का, आपोआप ड्रॉ होत असतात का. मित्रांनो आपोआप ड्रॉ होत नाही. मी तुमच्यासमोर ड्रॉईंग करत असतो. मला जेव्हा वाटेल की ही लेवल माझ्यासाठी इनव्हॅलिड होते काढून टाकतो तिला. जास्त गर्दी करण्यामध्ये अर्थ नसतो, त्या काढून टाकत असतो. तुमच्यासमोर तुम्हाला दाखवून देत असतो, असं काही नाही वेगळी. ही बघा आता ही लेवल आहे 21,832, ही माझ्यासाठी रेजिस्टन्स होती. समजा मी काढून टाकली, आता हिला काढून टाकणार मी. मला गरज नाही, मला एक रेंज मिळते. हे बघा काढून टाकली तुमच्यासमोर. झालं, चार्ट एकदम क्लीन झाला तुमच्यासमोर, तुम्हाला समजायला सोपं जाणार. मग आपल्याला उद्यासाठी इथे प्लॅन करायचं आहे. उद्यासाठी मला इथे प्लॅन करायचं आहे की मी इंट्राडेमध्ये लॉंग कसं जाऊ शकतो, शॉर्ट कसं जाऊ शकतो. मला मार्केटची डायरेक्शन इथे ओळखायची. कशी ओळखणार मी, मार्केट जर फ्लॅट ओपन होतं आहे, म्हणजे निफ्टी जर फ्लॅट ओपन झाली, समजा 21,850च्या आसपास इथे ओपन झाली, मार्केटसाठी हा एक रेजिस्टन्स आहे जिथं मार्केटने आजच्या दिवशी रिजेक्शन घेतलेलं. बघा इथे रिजेक्शन दिलं, इथे सपोर्ट घेतला. ही एक रॅली अगोदरच दिलेली होती मार्केटने. काय पॉसिबिलिटी होऊ शकते, उद्या आहे एक्सपायरी, वीकली एक्सपायरी निफ्टीची. आपण काय म्हणत असतो की एक शॉर्ट कवरिंग मूव आहे ना एक्सपायरच्या दिवशी होऊ शकतो, पण तो मार्केटने आज दिलेला आहे. ठीक आहे, जे मार्केट शॉर्ट कवरिंग मूव देत असतं तो आजच्याच दिवशी मार्केटने दिलेला आहे. मग उद्या देणार नाही असं आहे का, नाही देऊ शकतो उद्या पण, अजून पण ते वरती जाऊ शकतं. स्कोप आहे मार्केटला वरती जाण्यासाठी, असं नाही ना काही की जाणार नाही वरती, उद्या जाऊ शकतं. आज आपलं मार्केट जे होतं ग्लोबल सिनेरिओ थोडा खराब होता. डाऊ जोन बघा, नॅसडॅक बघा वीक होते. आय टी तर पूर्णपणे वीक होतं, कारण की नॅसडॅक खूप खाली होतं कालच्या दिवशी. त्याचा इम्पॅक्ट आपल्या आय टी इंडेक्सवरती पडत असतो. त्यामुळे आपलं मार्केट पण निगेटिव्ह झालेलं होतं, पण ते रिकवर झालं. जो डेली कॅन्डलमध्ये गॅप सुटलेला होता तो पण फिल झाला आजच्या दिवशी. मार्केट कंटिन्युअसली वरती गेलं. आजची दिल्लीची कॅन्डल जाऊन बघा, तुम्हाला बुलिश दिसणार पूर्ण, कारण की क्लोज एकदम वरती आलेला आहे मार्केटचा, टॉपला क्लोज आलेला आहे. मग उद्या जर फ्लॅट ओपन होतं इथे तर आपण प्लॅन कसा करू शकतो. बघा मार्केट ह्या रेंजमध्ये थांबून इथे वेळ जर घालवला तर हा सिनारिओ अजून चांगला, म्हणजे एक रॅली मिळणार मार्केटसाठी. मार्केट थोडं इथं कॉन्सल्टेशनमध्ये जर गेलं आणि इथून जर ब्रेकआउट दिला पुन्हा, तर आपण इथे पुन्हा मार्केटमध्ये लॉंग जाऊ शकतो. आपण मार्केटमध्ये लॉंग जाऊ शकतो. कोणती लेवल असणार ती 21,870ची, या लेवलच्या वरती कॉल साईडला, म्हणजे आपण मार्केटमध्ये जाणार लॉंग. इथून मार्केट अजून वरती जाऊ शकतं. 21,927
ही लेवल आपल्यासाठी रेजिस्टन्स असणार लेवलनुसार, त्यानंतर 22,000ची ही लेवल आपल्यासाठी रेजिस्टन्स असणार. ही पहिला रेजिस्टन्स आणि ही लेवल दुसरा रेजिस्टन्स. म्हणजे तुम्हाला समजेल की मार्केट इथून वरती जात आहे तर कोणकोणते हर्डल त्याच्यासाठी येणार आहे. 21,927 आणि 21,965 आहे, ही पण लेवल आहे बघा. मी तुम्हाला 22,000 सांगितलेली होती, एक राऊंड फिगर सांगितली जी सायकोलॉजिकल रेजिस्टन्स असते डायरेक्ट 22,000ची. पण अगोदर एक हर्डल येणार इथे. जर मार्केट इथे ओपन झालं, बघायचं आहे पहिल्याच कॅन्डलमध्ये मोठा ब्रेकआउट देत असेल तर काही वेळेला हा ब्रेकआउट फेल पण होत असतो मित्रांनो. बघायचं आहे कंटिन्युएशन होतं आहे का. बहुतेक जण सकाळच्या वेळेला व्हॉलेटिलिटीमध्ये फसतात आणि लॉस करून घेतात. कारण तेच असतं, ते मार्केटची डायरेक्शन कधी ओळखत नाही. आपल्याला मार्केटच्या डायरेक्शनला ओळखायचं असतं. समजतं आहे. पहिल्या कॅन्डलमध्ये टाळायचं. पहिली आणि दुसरी कॅन्डलला जवळजवळ ह्या लेवलपर्यंत पण जाऊ शकते. थांबायचं आहे. आपल्याला ओळखायचा असतो मार्केटचा ट्रेंड. कोणता ट्रेंड आहे मार्केटचा तो ओळखला की बरोबर मग त्या डायरेक्शनने तुम्ही जाऊ शकतात. रिस्क रिवॉर्ड फॉलो करायचं असतं फक्त. समजतं आहे ना. ही लेवल तुम्हाला समजलेली असेल. मग ही मार्केट जर इथं फ्लॅट ओपन झालं, 5, 10, 15, 20 मिनिटे इथे घालवले, इथून जर ब्रेकआउट दिला तर आपण परफेक्ट 21,927 आणि 21,965पर्यंत जाऊ शकतो निफ्टीमध्ये. 22,000ची पण लेवल उद्याच येऊ शकते एखाद्या वेळेला, सांगता येत नाही मार्केटमध्ये. किती पॉईंट राहिले? 150 पॉईंट. आज मार्केट बघा बॉटमपासून 300 पॉईंटने रिकवर झालं. 300 पॉईंट बॉटमपासून 300 पॉईंटने रिकवर झालेले. मग 150 पॉईंट आरामात जाऊ शकतं ते उद्या पण. 22,000पर्यंत जाऊ शकतं मार्केट, सांगता येत नाही त्याचं. समजतं आहे ना. असा प्लॅन आपला इथे असला पाहिजे. गॅपअप झालं आहे मार्केट, थांबा. गॅपअप गॅपडाऊनमध्ये तुम्ही बघताय आज काय झालं. काही जण म्हणणार की मार्केट निगेटिव्ह. नाही, आपल्याला परफेक्ट ट्रेंड ओळखायचा आहे, फ्लो ओळखायचा आहे मार्केटचा. असं नाही की मार्केट गॅपडाऊन ओपन झालं म्हणजे ते खालीच जाणार नाही. आपण ट्रेंडला फॉलो करतो, आपण ट्रेंडला फॉलो करणार. समजतं. गॅपअप पण झालं समजा जास्त 21,900च्या आसपास जर झालं ओपन, गॅपडाऊन ओपन, बघायचं आहे. काही वेळेला मार्केट सुरुवातीला डिप देणार, मग आजचा डे हाय आपल्यासाठी सपोर्टचं काम करेल. इथे पण मार्केट बाउन्स देऊ शकतं किंवा जास्तीत जास्त पुन्हा इथे 21,800वरती पण येऊ शकतं. ही लेवल अजूनपर्यंत आपल्यासाठी सपोर्ट आहे 21,800ची. बघायचं आहे तिथे काही प्रायजेक्शन बनते का, इथे काही रिव्हर्सल बनतो आहे का. रिव्हर्सल बनत असेल तर आपण त्याच्यामध्ये जाऊ शकतो. रिस्क रिवॉर्डच इथे पण. मी जर छोटासा स्टॉप लॉस लावतो आहे आणि मला त्या बदल्यामध्ये 15, 20, 25 पॉईंट मिळत आहे ऑप्शनमध्ये, तर मग आपण तिथे प्लॅन करायला पाहिजे. पण रिव्हर्सलनुसार, डायरेक्ट नाही, डायरेक्ट नाही. समजलं ना. अप ट्रेंडमध्ये जेव्हा मार्केट असतं तुमचे सपोर्ट स्ट्रॉंग होतात, ते स्ट्रॉंग असतात. चान्सेस काय की मार्केट तिथं बाउन्स घेऊ शकतं. आणि मार्केट जेव्हा डाऊन ट्रेंडमध्ये असतं तुमचे सपोर्ट वीक होत असतात, रेजिस्टन्स स्ट्रॉंग होत असतात. तिथे काय होत असतं, मार्केट बाउन्स घेतं, सेलिंग येत असते. ही ॲक्टिव्हिटी नक्की लक्षात ठेवा तुम्ही. समजलं. त्यानंतर शॉर्ट साईडचा प्लॅन 21,800 आपल्यासाठी आता स्ट्रॉंग सपोर्ट आहे. ही लेवल फ्लॅट ओपन झालं आहे आणि उद्याच्या दिवशी तुम्हाला सकाळी वाटलं की मार्केट पुन्हा इथे रेंज बाउंड होतं, खूप वेळ रेंज बाउंड झालं, मग इथं काय होईल, बहुतेक असे ऑप्शन सेलर असतील की ते स्ट्रँगल सेल करून बसणार. कारण की स्ट्रँगल तर शक्यतो नसतात एक्सपायरीच्या दिवशी, कारण की प्रीमियम नसतं. OTMच्या ज्या स्ट्राईक असतात तिथे प्रीमियम नसतं. जास्त प्रीमियम सेलरला कुठे मिळतं, ATMवरती, ॲट द मनीवरती, या स्ट्राईकवरती मिळतं. मग ते या ठिकाणी काय करत असतात, स्ट्रॅडल सेल करत असतात. काही जण नेकेड स्ट्रॅडल सेल करतात सेलर, काही जण त्याला हेज करतात, काही जण हेज करून स्ट्रॅडल सेल करतात. त्यालाच आपण आयरन फ्लाय पण म्हणत असतो, ते पण डिप्लॉय करत असतात. मार्केट काय रेंज बाउंड होतं ना, तुम्हाला दिसेल. बघायचं आहे जोपर्यंत 21,800वरती मार्केट आहे तोपर्यंत चान्सेस आहे की मार्केट वरती जाणार. पण जर मार्केटने पुन्हा 21,800चा सपोर्ट ब्रेक केला तर मग आपण शॉर्ट साईडला इथे जाऊ शकतो. पुटसाठी आपण इथे प्लॅन करू शकतो. 21,800च्या खाली आपलं पहिलं टार्गेट सेम, हे जे रेजिस्टन्स होते आपल्यासाठी सपोर्ट बनणार. 21,768 हा सपोर्ट बनणार. त्यानंतर 21,721, त्यानंतर 21,678. ह्या लेवल आपल्यासाठी टप्प्याटप्प्याने काय बनत जाणार आहे, सपोर्ट. आपण जसं वरती गेलो ह्या लेवलला फॉलो करत, तसंच ह्याच लेवलला आपण फॉलो करणार. काहीच बदल नाही त्यांच्यामध्ये. त्यामुळे तर म्हणत असतो मी तुम्हाला, लेवलनुसार ट्रेडिंग केली जात असते. लेवल किती फायद्याचे असतात आपल्या. तुमच्यासमोर उदाहरण आहे, हे बघा, प्रत्येक लेवलला मार्केट रिस्पेक्ट करतं. हे बघा तुमच्यासमोर असतात लेवल ड्रॉ केलेल्या, वेगळं काही नाही आहे. फक्त तुम्ही ट्रेंडला फॉलो करायचं असतं. चार्टवरती तुमची ड्रॉईंग झाली पाहिजे. सपोर्ट रेजिस्टन्स जे असतात तुम्हाला ड्रॉ करता आले पाहिजे. तुम्हाला व्यवस्थित समजतं की काय तयार होतं आहे. ठीक आहे, चार्टवरती काय तयार होते, काय ॲक्टिव्हिटी होते. सकाळी जेव्हा आपण चार्टवरती ॲनालिसिस करत असतो तुम्हाला सांगितलेलं आहे की असं स्ट्रक्चर जे तयार होत असतं रायझिंग चॅनल, याचा जेव्हा ब्रेकआउट मिळत असतो मित्रांनो, तर याच्यामध्ये बाईंग खूप चांगली येत असते. याला पण जर तुम्ही ड्रॉईंग केलं असतं ना तर इथे पण तुम्हाला ही प्रायजेक्शन समजली असते.
ठीक आहे. हे ड्रॉईंग केलं असतं तरी प्राईज ॲक्शन तुम्हाला समजलेली असते की कशा प्रकारचे पॅटर्न पण इथे तयार होत असतात प्राईजचे, बाहेर सेलरची काय ॲक्टिव्हिटी होत असते हे तुम्हाला चार्टवरती बरोबर लक्षात येत असतं. मग हे असंच तयार होईल का? नाही. त्यासाठी काय पाहिजे? ऑब्झर्वेशन. त्यासाठी ऑब्झर्वेशन पाहिजे. तुम्ही चार्टला कशा प्रकारे ऑब्झर्व करताय, ही प्रायजेक्शन तुम्हाला कशी समजते. आता बहुतेक जणांना प्रायजेक्शनच माहीत नाही काय. त्यांना वाटतं की फक्त ही जी ट्रेडिंग केली जाते ना, इंडिकेटरवरती केली जात असते. इंडिकेटर कशाला फॉलो करतात? प्रायजेक्शनला. तुमचं जे मुव्हिंग ॲव्हरेज वगैरे जे चालतं ना, ते प्रायजेक्शनला फॉलो करतं. मग तुम्हीच जर त्याच्यावरती पकड बनवली तर काय फरक पडतो? याच्यामध्ये मास्टरी करा तुम्ही प्रायजेक्शनमध्ये. सांगा बरं, जेव्हा मार्केट इथून गेलं वरती, ही किती मस्त प्रायजेक्शन होती इथे. सांगा किती मस्त प्रायजेक्शन होती. जेव्हा चॅनलचा ब्रेकआउट दिला, इथे पण पुलबॅक दिला, ही प्रायजेक्शन किती मस्त होते. या गोष्टी ओळखायच्या आहे तुम्हाला. ही जे प्राईजचं स्ट्रक्चर असतं याच्यावरती मास्टरी करा. समजतं? तर शॉर्ट साईडला समजलं तुम्हाला 21,800च्या खाली, तिथेच मार्केट थोडंसं वीक होऊ शकतं. मग आता ओव्हरनाईटमध्ये काय होईल सांगता येत नाही. आपला प्लॅन चेंज होऊ शकतो. जर समजा उद्या पण गॅप डाऊन ओपन झालं, प्लॅन चेंज आपल्याला इंट्राडेमध्ये बघावं लागेल काय होतं आहे मार्केटमध्ये, डायरेक्शन कशी आहे ते बघावं लागेल आपल्याला. किंवा जास्त गॅपअपच झालं 100-200 पॉईंटने, तिथे आपला प्लॅन चेंज होणार. समजतं ना या गोष्टी. आणि जेव्हा पण ट्रेड घ्यायचा, स्टॉप लॉस तर लावायचा. जे करत असतील इंट्राडेमध्ये किंवा इक्विटीमध्ये तुम्ही करत असाल ट्रेडिंग इंट्राडे, एखादा स्टॉक बाय केलेला आहे समजा इंट्राडेमध्ये, पण त्याच्यामध्ये पण स्टॉप लॉस लावून काम करायचं. मनात स्टॉप लॉस पकडायचंच नाही. मार्केट असतं सुप्रीम आहे, त्याला चॅलेंज करू नका. त्याला चॅलेंज करायचं नाही. आपण चुकू शकतो. मी असं स्ट्रक्चर तुम्हाला सांगत असतो, मी पण चुकू शकतो. ठीक आहे. या असं स्ट्रक्चर बनलेलं आहे. मी म्हणणारे तुम्ही मार्केटवरती जातं ते खाली येऊ शकतं, मी चुकू शकतो. मग त्यासाठी आपण काय करायचं? SL स्टॉप लॉसचा वापर करायचा. मनात नका पकडू. कारण की जर तुम्ही इथं ट्रेड घेतलेला आहे समजा आणि मार्केट किती खाली आलं, 400-500 पॉईंटने खाली आलं, झालं, मोठा लॉस होतो. त्यापासून वाचण्यासाठी स्टॉप लॉसचा वापर करायचा. ठीक आहे. तर निफ्टीमध्ये तुम्हाला महत्त्वाचे लेवल समजलेले असतील. कोणत्या लेवलच्यावरती आपण लॉंग जाऊ शकतो, कोणत्या लेवलच्या खाली आपण शॉर्ट जाऊ शकतो. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट पण करत चला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.